जय भीम, नमो बुद्धाय, जय ओबीसी, जय एससी, जय आदिवासी. सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. मी अल्लाभाई होळकरांना पण मानतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांना पण मानतो. मी ज्योतिबा सावित्रीला पण मानतो. मी सगळ्या महामानवांना वंदन करून आरक्षण काय आहे, आरक्षण देणारे कोण आहे हे सांगणार आहे तुम्हाला मी आज. कारण मार्केटमध्ये कुत्रे भुंकणारे भरपूर असतात. त्यांना बापाची जायदाद चालतो पण बाप चालत नाही. कारण इथं कोणाच्या धौसीने म्हणा आणि हुकुमशाहीने म्हणा आरक्षण मिळत नसते. इथं मिळत असते फक्त आरक्षण बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आरक्षणाचे बीज जमिनीमध्ये रोवणारे आणि त्याला पाणी टाकून खत टाकून त्याला बीजाचं झाडात रूपांतर करणारे बाबासाहेब आंबेडकरांना मी नमन करतो. आणि हा व्हिडिओ जास्त करून ओबीसी, एससी, एसटी आणि मराठा बांधव यांनी हा व्हिडिओ बघावा. काही झाकण झुले लोक म्हणत आहे एससी आणि एसटी मधून आरक्षण पाहिजे, तर त्यांना एकच म्हणायचं आहे माझं, ए बाय झांग्या, आरक्षण पाहिजे असन तर घे, कायद्यातून घे. एससी आणि एसटीतून आरक्षण घ्यायचं नाही. समजलं का? त्या बापाचं आरक्षण नाही आहे इथं, का त्या मायनं दिलं नाही आरक्षण. समजलं का? आरक्षण कोणासाठी असते? दलंदरी मिटवण्यासाठी आरक्षण नव्हतं त्याला बाबासाहेबांनी. गरिबी मिटवासाठी आरक्षण नव्हतं दिलं बाबासाहेबांनी. समजलं काय? आरक्षण म्हणजे काय असते माहित आहे काय? झेंडे घेऊन हिंडून राहिलो आपण मार्केटमध्ये, शांतता भंग करून राहिलो, मोर्चे काढून राहिलो, दंगे करून राहिलो, गाड्या भडकून राहिलो, सगळं करून राहिलो. हे मागण्याची पद्धत आहे का रे? हैदराबादी गॅजेट मध्ये म्हणजे आमचे नाव आले. अबे निजामशाहीचं तेव्हा राज्य होतं. अरे निजामशाहीचं राज्य होतं तेव्हा काय संविधान लागू झालं का भारताला? तुम्ही निजामशाहीच्या ह्याच्यातले तुम्ही कागदपत्र काढत असाल, गळे मुर्दे उखरत असाल, तर हा भारत कायने चालतो? संविधानाने चालतो. संविधानामध्ये हे हैदराबादी गॅजेट बसत नाही. आणि कितीही तुम्ही नखरे करा, कितीही तुम्ही आंदोलन करा, कितीही तुम्ही उपोषण करा, कितीही तुम्ही झेंडे घ्या, कितीही नारे घ्या, आरक्षण बचावण्यासाठी काहीही करा, आणि एससी आणि एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे लक्षात ठेवजा. अबे आरक्षण म्हणजे काय असते हे माहिती आहे का तुम्हाला? आरक्षण गरिबी हटावसाठी आरक्षण नाही दिलाय बाबासाहेबांनी, की दलिंदरी हटाव म्हणून आरक्षण दिलं नाही. बे आरक्षण कशासाठी दिलं हे माहिती आहे काय? शोषित पीडित वंचित जे जात होती, जे वर्ग होते, यांना जमिनीतच लोळले गेले होते कुत्र्यासारखी. त्यांच्यावर वसुलकी केली आणि ह्या लोकांना वरत आणण्यासाठी आरक्षण दिलं. आरक्षण हे 3 मजली आणि 4 मजली घर लोकांच्या घरातल्या लोक आहेत, 10-10 टिपना जमीन आहे, कंपनी आहे, मालदार आहे, करोडपती आहे, ह्या लोकांना आरक्षण असते का रे मूर्खा? आरक्षण मागणाऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे, आरक्षण हे कोणासाठी असते हे माहित आहे का? आरक्षण मध्ये बसता का तुम्ही? बसत असाल तर बिनधास्त आरक्षण मागा, तुम्हाला अडवत नाही कोणी. आणि अगोदर आरक्षण मागायच्या अगोदर बाबासाहेबाचं पायाचं पाणी प्यायला लागेल तुम्हाला, बाबासाहेबाचं नाव घ्यावं लागेल, बाबासाहेबाच्या घरात फोटो लावावा लागेल, तेव्हा आरक्षण मागा. आरक्षण देणारा कोण आहे रे? चलत नाही तुम्हाला आरक्षण देणारा. आरक्षण पाहिजे पण आम्हाला आरक्षण देणारा चालत नाही असे म्हणणारे भरपूर आहे. आणि म्हणता काय आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. अरे हो, शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे तुला, पण आमच्या 10 पिढ्या तुमच्या बरोबर करू शकणार. अजून उतरला नाही काय माझ? अजून उतरला नाही काय? आमच्या एका पिढीने जर तुम्हाला झोपवलं, नागळं केलं, अजून उतरला नाही काय माझ? हा, कोणी म्हणून राहिले का आमच्याही जातीवर धर्मावर अत्याचार केला. अरे तुम्हीच आता किती बोलू मी, येईल काय बोलू?
लोक काय म्हणून राहिले कोणकोणचे, आमच्या जातीवर धर्मावर अत्याचार करण्यात आला होता पहिल्या काळी. अबे तुम्हीच तो आहे बे बाबा, अत्याचार करणारे, शूद्र म्हणणारे तुम्हीच तो, नीच म्हणणारे तुम्हीच, कुत्रे म्हणणारे तुम्हीच. अबे कुत्र्याला तरी इज्जत दिली रे तुम्ही, दुधाची वाटी तुपाची वाटी घेऊन धावली तुम्ही त्याच्या माग. पण ज्या माणसाच्या पोटी जन्म घेऊन माणसासारखं जगता येत नव्हतं, तुम्ही विचार केला का ह्या गोष्टीचा? मूर्खा केला काय? नाही केला. आणि म्हणतो कशाला का आमच्या जातीला छेडलं. अबे तुम्हीच जातीला छेडलं, आमच्या शूद्र म्हणून हिनवलं आम्हाला, गांडीले फळा गळ्यात मडकं घालवलं. काय घालवलं तुम्ही? आम्ही माणूस होतो ना, मग आम्हाला शूद्र का म्हटलं तुम्ही? गावाच्या बाहेर का टाकलं आम्हाला ते सांगा, माझं हे मत आहे. तुम्ही म्हणता ना का तुम्ही दलित आहे म्हणून तुम्हाला आरक्षण आहे, म्हणता ना तुम्ही दलित आहे म्हणून आरक्षण आहे. तर माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, दलित आहे म्हणून आम्ही आरक्षण आहे. अरे चोंगड्या, दलित आहे म्हणूनच आमची जात पाहून तुम्ही हिनवला आम्हाला आणि म्हणता काय दलित आहे म्हणून आरक्षण. अबे दलित आहे म्हणून आमच्या गांडीले फळाड गळ्यात मडकं बांधायला लावलं, कुत्र्यासाहेबपेक्षा बेकार जिंदगी जगा लागली आम्हाला. तू विचार केला का या गोष्टीचा? आमच्या आई बहिणीचे बलात्कार करण्यात आले, आमच्या आई बहिणीचे स्तन किती मोठे आहे हे तुम्ही बघायला येत होते. माझी आई बहीण किती मोठी झाली हे बघायला येत होते तुम्ही. काही नावी बांधव, धोबी बांधव हे पण एक सवर्णाच्या ह्याच्यातूनच होते ना. आमचे केस नव्हते कापत रे तुम्ही. आता तुम्हाला आमच्या एसटीतून आरक्षण पाहिजे, एसटीतून आरक्षण पाहिजे. मुंगलाई लागली काय का? दानगुण लावला इथं का? महाप्रसाद होय वाटायला आणला. तुम्हाला काय वाटते रे? तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते का आरक्षण हे भाजीपाला होय, आणला मार्केटात बनवला आणि खाल्ला? अबे एसटीचंही आरक्षण धोक्यात नाही आणि एसटीचंही नाही आरक्षण आणि ओबीसीचंही नाही राहणार. मी तुला आताही सांगतो, कोणीच घेऊ शकणार नाही आरक्षण. आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावत असन कोणी, आमच्या आरक्षणाला धक्का लावत असन त्याला जिता काढल्या जाईल, हे लक्षात ठेवा. तुमच्या बापाने दिलं नाही रे. आमची जात पण आम्हाला इनावलं, आम्हाला डुंगणाला फळान घ्यात मडकं बांधायला लागलं. आमची जिंदगी अशी होती की माणसाच्या पोटी जन्म घेऊन आम्हाला माणसासारखं जगता येत नव्हतं. आमचा वास येत होता, आम्हाला चार चौकात बसता येत नव्हतं, चार चौकात आम्हाला हिनवल्या जात होतं. आमची गोष्ट कोणाला मानणार नव्हती. विचार करा ती गोष्ट आहे रे. किती नालायक असाले माणसं असाले पाहिजे तुम्ही. तुम्हाला वर्णय भाषा सुचली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या गोष्टी पाळल्या तर तुम्ही. तुमचा जो ब्रह्मा जो होता म्हणे, ब्राह्मण म्हणत होता, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण निघाले, पायात हात शाताळातून क्षत्रिय निघाले, बुंबीतून वैश्य निघाले आणि पायातून शूद्र निघाले. याला धना कोण पाठवलं होतं ते सांग ना मला. मग याले धना कोण पाठवलं होतं ते सांग ना. याले गाभण कोण केलं होतं ते सांग ना. आणि मुस्लिम कुठून निघाले ते सांग, शीख कुठून पैदा निघाले ते सांग. ते नाही सांगू शकत. गाण फाटते ना. अरे सुधरा. आरक्षण म्हणताय तुम्ही, आरक्षण पाहिजे. ओबीसीतून, एसटीतून आरक्षण पाहिजे का? तुमचा बापाची मालमत्ता आहे का इथे? ओबीसी बांधवातले 10 ते 15% लोक म्हटलं नोकऱ्या करून राहिले, चांगल्या आरक्षणाच्या भरोश्यावर लागलेले आहे. बाकीचे अजून गुरंढोरं चालून राहिले, अजूनही अडाणचोटच आहे. ओबीसीतही आहे, एसटीत आणि एसटीत पण आहे. आता समजून राहिलं शिक्षण काय आहे तर. आणि ह्या नरेंद्र मोदीनं शिक्षण महाग करून टाकलं. कारण त्याला एकच माहित आहे ना, गरीबात आपण शिक्षण स्वस्त केलं तर गरीबाचं पोरग शिकत आणि आरक्षणाच्या बोलावर कलेक्टर बनत, असं होणार आहे ते. त्या कारणामुळे बीजेपीनं काय केलं, नरेंद्र मोदीनं शिक्षण महागलं. शिक्षण महागलं ह्या कारणामुळे आपल्या भारतात शिक्षण यासाठी महागलं की गरीबाचा पोरगा हा समोर गेला पाहिजे नाही. समोर कोणता गेला पाहिजे, त्याच्यापाशी पैसा असन, मंत्र्याचा असन, संत्र्याचा असन पोरगा तोच समोर जाईल. आणि गरीबाचा जे पोरग असन, एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, हा पोरगा आपल्या गांडी खालचे आपल्या गांडी खालचा गू साफ करण, आपल्या गांडी खालचे केस साफ करण,
बस हे एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. कारण धंदे कोणाचे आहे? सवर्णाचे धंदे आहे. चालवते कोण? ओबीसी, एससी आणि एसटी. समजलं काय? बेवडे कोण आहे? ओबीसी आणि एसटी, एससी. समजलं काय? बेवडे आपल्याला त्यानं बनवलं, फुकट दारू पाजली, अगोदर व्यसन लावून दिलं. व्यसनाचा आधीन गेल्यावर माणूस काही पण करू शकते. त्याला हे माहित झालं की यांना लोकांना व्यसन लावून दिलं, सिगरेटचं व्यसन असो, कायचंही व्यसन असो, यांना लावून दिलं, तर हे व्यसनाच्या आधीन गेले की आपल्याजवळ येणार ते आणि आपले व्यवसाय चालणार. कोणाच्या भरोशावर? एससी, एसटी, ओबीसीच्या भरोशावर. यांना काय करा? अशिक्षित बनवा. यांना आरक्षणही असून यांना शिकता आलं पाहिजे नाही. आपण काय करायचे? शिक्षण महाग करून टाकायचं. शिक्षण महाग करून टाकायचं म्हणजे याची औकातही नसली पाहिजे की हे शिकले, शिकन म्हणून. समजलं काय? हा पुरा काय आहे? कारण सगळा ओबीसी, एससी, एसटी शिकला ना तर हे सवर्ण लोक झुकणार. कारण 3% जे ब्राह्मण आहे हे भारी पडून राहिले. उदाहरण देऊ काय? जिओच्या रिचार्ज वाणी आहे तसं. अंबानीनं काय केलं होतं? फुकट रिचार्ज, फुकट म्हणजे फुकट रिचार्ज वाटली होती एक साल म्हणजे नेट फुकट, 1 वर्ष फुकट वापरा, फुकट सिम घ्या, फुकट वापरा, फुकट 1 वर्ष वाटले. खूप नेटवर्क बनवलं, असं नेटवर्क बनवलं का हर जणाच्या घरी जिओ, 4 जिओ, 5 जिओ. मग याला समजलं का आता काय करायचं? रिचार्ज वाढवायचा. 10-20 रुपयाने रिचार्ज वाढवायचा. रिचार्ज स्टार्टिंगला रिचार्ज वाढवला. पहिले 300 रुपयात, 400 रुपयात 3 महिन्याचं रिचार्ज व्हायचं. आता एका महिन्याचा रिचार्ज 300 रुपयाचा आहे, 400 रुपयाचा आहे. विचार करा तुम्ही, हे काय आहे? आपण मगाशी बोललो नाही का व्यसनाच्या अधीन. आता आपण रिचार्ज मारल्याशिवाय आपल्याला गमत नाही. रिचार्ज नसला फोनात आपल्याला गमत नाही. आणि सगळ्या पैसे जिओचे सिम आहे ना. हा एक डाव आहे, दुसरं काहीच नाही. की नेटवर्क कॅप्चर कसं करणं आणि अधीन कसं बनवणं, हे काय एक सवर्ण लोकांचा काय एक इशारा असतो, एक काय असतो, एक तरीका असतो का ते गरीबाच्या लेकरायले व्यसनाच्या आधीन कसं टाकायचं आणि त्याच्यामुळं आपलं भलं कसं करायचं. समजलं का मी काय बोललो ते? हे सगळं सवर्ण लोकांची चाल आहे आणि शोषित, पीडित, वंचित जनतेला बेवकूफ बनवणं आहे आणि गुलाम करणं चालू केलेलं आहे. पहिलेही गुलाम होता, आताही गुलाम आहे आणि आपण आरक्षण असूनही आपण तरी गुलाम आहे. समजलं काय? जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.